मराठा समाजावर काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? समाजाने ठरवायचं. मी नाही, समाज जर मला उद्या बाजू सरक म्हणला एका मिनिटात बाजूला येतो. मला मोहच नाही कसलाच. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या आड दडून मराठ्यांचा वाटोळा करायच्या नादात पडू नका. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आड लपून तुम्ही आंदोलन संपवायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला जे जे सरकारकडून मिळवायचं होतं ते मी मिळवून दिलं नाही, म्हणून तुकाराम महाराजांच्या आड दडू नका आणि आड दडून माझ्यावर आरोप करू नका, हे लक्षात ठेवा. हो, हे पाप तुम्हाला लय भयंकर फेडायला लागणार. त्याच्यामुळं त्या भानगडीत या ट्रॅपच्या नादात सरकारला वाचेनात जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बद्दलचे माझे विनाकारण तिसरे शब्द लावून महाराजांची ही बदनामी होईल, समाजाची बदनामी होईल असं करू नका. कारण त्यांना खुश करण्यासाठी आम्हाला माहिती आहे सरकारचा ट्रॅप आहे. असे 10-15 जण आहेत, मी त्याच वेळेस सांगितलं त्यातला पहिला बाहेर निघा. संधी नव्हती, त्याला पाणी पाजायचं होतं वाटतं माया त्याच्या हाताने, मला त्याला मोठं व्हायचं होतं. आणि मोठं होऊन मग त्यांना त्यातून आम्ही हे केलं, आम्ही मिळविलं, आम्ही बरोबर मॅनेज करतो. मग आता आम्हाला काय असे हात पसरायचे असते मराठ्या जीवावर. त्यांना 2-3 जण आहेत त्याच्या संघ, 2-3 जण आहेत त्याच्यात, कारण ते बच्चू भाऊ संघ यायचा. मग त्यांना काहीच मिळालं नसेल याच्यात. त्याची माफी मागितली होती फोनवर म्हणून ते त्या दिवशी आले होते असं म्हणणं आहे. मी काय मग कोणाची माफी मागितली मी त्याची? त्याला बोलत सुद्धा नाही मी. तू केवढ्या कवडीची किमतीच आहे ती, बोलत सुद्धा नाही. तू काय महाराज आहे, असला महाराज असतो काय? मग ज्याच्या पुढे नाव आहे त्या महाराजाची वाक्य रचना बघ. तू काय याचा महाराज आहे, बांधावून उठला आणि महाराज झाला हाकता हाकता. तू काय याचा महाराज आहे? त्यांनी काही नावं घेतली तर वामन वाळेकर, परशुराम खुने, रवी पाटील आणि आणखी 4 जणांची असली घरं बरबाद केली. ट्रॅप कशाला म्हणते तू दादा? असं काय करता? मी तुम्हाला खवळ्याला शोधून काढणार, तुम्हाला खवळ्याला शोधून काढणार, असं काय करता? ट्रॅप कशाला म्हणतात? मग मी कसा बदनाम होईल? मग मी मराठ्यांपासून कसा तुटून? मग आणि त्यांना त्यांच्या हाताने द्यायचंय. त्यांना मराठ्यांचा काय व्हायचं असं, त्यांना मराठ्यांचं काहीतरी व्हायचंय. आता मराठी यांना हागून इचिरीत नाहीत, कारण यांच्या नियती ह्या असल्यात उघड्या पड्या. मग हाताने पाणी पाजत होतं त्याला, मग मी मोठा झालो असतो हे असा. आणि मग तो मोठा झाला म्हणजे तो जे नेत्या संगीत होता तो नेता मोठा झाला असता. आणि त्याच्या शिंदे साहेबाचा एक प्रवक्ता आहे. हे ट्रॅप होता प्रत्येकाच्या माग. आणि यांना विचारा ना कोण कोणाचं वाटलं करताय. तू काय नाव घेतो, तू काय सापडी? तू मला हे जवळ आलंय, हे ते माझ्यावर झालेला आरोप महत्वाचे नाहीत माझ्यासाठी. हे होणारच होते, फक्त हे रॅलीच्या अगोदर 2-4 दिवस होणार होते. पाटील साहेब, तुमच्यावरचे आरोप झाले ते फार तुमच्या लेखीपर्यंत गेले. त्यांनी असं म्हटलंय की जरांगेंची मुलगी म्हणते माझ्या बापाच्या देव पाया पडेल, म्हणजे इतका मुलांमध्ये सुद्धा आहे असं ते म्हणतात. तुमच्या मुलांपर्यंत त्याचे ट्रॅप मी म्हणलं तुम्हाला हे होणारच आहे. जेव्हा आता घरापर्यंत गेला हे खरंच महाराज असू शकतो का बोंधू? लोकांची खाजून खाणारे लोक ही काय बाबा? मग महाराजांच्या नावाखाली राजकारण करणार असं वाटतं का तुम्हाला? खाजून खाणारा लोक त्यांचं महाराज नाही असला. मग आपण कसं 1 मिनिटात शब्द काढला तुम्ही किती लगेच काना धरले जगद्गुरूंच्या बद्दल. प्रायचित्त सुद्धा करीन तुकाराम महाराजांसाठी. हो, 1 दिवसाचं मौन धरून प्रायचित्त सुद्धा करीन. हे सगळ्या स्वारींच्या अंमलबजावणी तुकाराम महाराजांसाठी काही पण जगद्गुरु तुकाराम महाराजांसाठी काही पण. फक्त त्यावेळेस मात्र गेला असन हे मोठ्या मनानं मी मान्य करतोय की ती परिस्थिती भयान असते. आतापर्यंत तुम्ही भाषणात असं म्हणाले की या सगळ्या आंदोलनाच्या प्रक्रियेत 5.5-6 महिन्यामध्ये अनेक असे ट्रॅपवाले आले गेले, निघून गेले, आणखी काही जणांची नावं गेल्या 2 दिवसांपासून वगैरे वगैरे तुम्ही सांगितलं. हे सगळं